नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, जेणेकरून ही माहिती आपले मित्र आणि नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की जेलचं रेट कार्ड. म्हणजे बऱ्याच लोकांनी मला जेलच्या व्हिडिओला कमेंट दिल्या की जेलमध्ये काय काय मिळतं. तर मित्रांनो, जेलमध्ये आता जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिलं किंवा आपले येरवडा जेल असेल किंवा महाराष्ट्राच्या सर्व काही जेल, तर ह्याच्यामध्ये जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत तर तिथे तंबाखू मिळते, सिगरेट मिळते, त्याच्यानंतर गुटखा मिळतो, त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर दारूही मिळते, पाहिजे असेल तर तुम्हाला चिकन मटनही मिळतं. पण त्याचं एक रेट कार्ड ठरलेलं आहे. आता सिगरेटच्या बाबतीत हे सगळं तंबाखूजन्य पदार्थ तर महाराष्ट्र शासनाने म्हणजे इथे हे केलेलं आहे, चालू केलेलं आहे. म्हणजे इथे काय बंदी केलेली नाही. जसं बाहेरचे जे जेल आहेत म्हणजे तुमचं तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, तिकडे स्ट्रिक्टली बंद आहे. पण काही ठिकाणी हे चोरूनही मिळतं. म्हणजे तिहार जेल असेल दिल्लीचं वगैरे, इकडे सगळं हे चोरून मिळतं. पण त्याचे रेट कार्ड जर तुम्ही ऐकले तर तुमचे कान ठणकतील एवढे त्यांचे रेट आहेत. तर सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सिगरेटचं पाकिट जे समजा बाहेर 100 रुपयाला मिळतं ते आतमध्ये 200-300 रुपयाला मिळतं. तंबाखूची पुडी असेल जर बाहेर 20 रुपयाला मिळत असेल तर आतमध्ये 60 रुपयाला, एक तिप्पट रेटचा फरक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मटन वगैरे काय बाहेरचं पाहिजे असेल तर त्याचा सुद्धा रेट म्हणजे समजा आपल्याकडे जर एक थाळीचा रेट 1000 रुपये असेल तर तिथे 4-5 हजार रुपयाला तो डबा आतमध्ये येण्याची सुविधा असते. त्याच्यानंतर फोनचे पण आपण जे प्रकार पाहतो जेलमध्ये, जे फोन मिळतात ते लाखो रुपये घेतले जातात त्या फोनसाठी. तेव्हा कुठं ते फोन त्या कॉलसाठी आतमध्ये जातात. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि महाराष्ट्रात तर ह्या आलो केलेल्या आहेत सरकारने. बाहेरच्या इथं आता तिहार जेलला जर तुम्ही खैनीचं जर पुडा घ्यायचा म्हटलं, तो खैनीचा पॅकेट तर 1500 रुपयाला एक पॅकेट आहे. सिगरेटचे अव्वाचे सव्वा रेट आहेत. सिगरेट पॅकेट म्हणाल तर ते पण 1500 रुपयाला मिळेल. म्हणजे दारू म्हणाल तर ते सुद्धा 15-15, 20-20 हजाराला एक खंबा, जो बाहेर 1000 रुपयाला येतो. मग तुम्ही बघा याच्यामध्ये काय सिस्टमने वाटप होत असेल. आणि बऱ्याच वेळी काय होतं बघा, मनी ऑर्डरची जी सिस्टीम आहे, मनी ऑर्डर किती 6,000 घेतली जाते आता जेलमध्ये. पण याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे आतमध्ये पैसे असतील तर तुम्ही तिथले राजा माणूस आहात. मग बरीच लोक काय करतात की चिठ्ठी, म्हणजे एक चिठ्ठी बारीक लिहिली जाते, ती कुठेतरी कुठल्या अधिकाऱ्यामार्फत पोहोचवण्यासाठी मग ते व्हॉट्सअप करून त्या नंबरला पैसे मागवतात. आता समजा याला 50,000 रुपये आतमध्ये पाहिजेत तर 25,000 रुपये फक्त ती चिठ्ठी प्रोसेस करण्यासाठी, म्हणजे अर्धे पैसे तिथे दिले जातात, अर्धे पैसे आत आले जातात. आणि मित्रांनो, आतमध्ये लिटररी हे चोऱ्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आतमध्ये जो भाई आहे, जो जुना कैदी आहे, त्याला धरून लोक, म्हणजे ज्याला बॅरेक म्हणतो आपण, बॅरेक मधील हंडी, त्या लोकांना धरून राहतात. मग त्यांच्या चोऱ्या कमी होतात. पण ज्यावेळेस एखादा नवीन कैदी आतमध्ये जातो आणि त्याच्याकडे जर 5-7 हजार रुपये असले तर ते एका दिवसात संपून जातात. एवढं काय काय मागवलं जातं कॅन्टीन मधून. कॅन्टीन मध्ये काय होतं की कॅन्टीन हे सगळीकडे अवेलेबल आहेत, पण कॅन्टीनचे रेट सुद्धा जास्त आहेत बाहेरच्या रेटपेक्षा. मग समजा तुम्हाला आता जर तिथं नवीन लोक जी जातात, ज्यांना जेल मधलं पाणी पचत नाही, कारण त्याच्यात हिंगाचं प्रमाण असतं, मग ते बऱ्याच वेळा त्यांचं पोट खराब होतं. आता बिस्लरी प्यायची, मग बिस्लरी कितीला? एक बिस्लरी 50 रुपयाला. बाहेर कितीला मिळते आपल्याला? 10 रुपये, 15 रुपये. त्याच्यानंतर आता काहींना कॅन्टीन म्हणजे जेवण लागत असतं, बाहेर जेलचं जेवण त्यांना जमत नाही, कारण अशा जाडसर रोट्या येतात 3-4, भात येतो आणि अशी पातळ अशी डाळ येते पाण्याची, म्हणजे पाणीच थोडक्यात. कारण तिथे काय आहे, सगळे सजा भोगायला गेलेले असतात आणि ज्याच्याकडे पैसे तोच राजा माणूस तिथे. मग तिथे जर तुम्हाला कॅन्टीनचं जेवण मागवायचंय तर त्याचा भरपूर खर्च असतो त्या ठिकाणी. म्हणजे जेलमध्ये अक्षरशः 5-5, 10-10 लाख रुपये महिन्याला लोक आतमध्ये मागवणारे सुद्धा लोक आहेत. म्हणजे एवढा पैसा जेलमध्ये लागतो. तर जेलचं जीवन आणि हे बाहेरचं जीवन हे अतिशय वेगळं आहे. तिकडे त्या लोकांना कधी सूर्य दिसत नाही, 4 भिंतीच्या आतमध्ये. त्या एक म्हणजे आपल्याला वाटत असेल की करप्शन फक्त बाहेरच आहे, पण तिथे जर पाहिलं तुम्ही तर हे जे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करप्शन केलं जातं.
इतकं भयानक परिस्थिती आहे आज. म्हणजे याच उलट काही ठिकाणी बघा तुम्ही, तामिळनाडू, मी म्हटलं तामिळनाडू वगैरे इकडे या जेलमध्ये काय केलं जातं की त्या कैद्यांना प्रशिक्षण दिलं जातं, कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं जातं, त्यांची राहणीमान उंचावलं जातं, त्यांचं व्यक्तिमत्व उंचावलं जातं, त्यांना शिकवलं जातं, ट्रेन केलं जातं. बाहेर गेल्यानंतर तुम्ही कसा धंदा, त्यांचं मन परिवर्तन केलं जातं. पण आपल्या इकडं मात्र महाराष्ट्रामध्ये तो प्रकार बिलकुल नाही. फक्त खाव खुजाव. या इतक्या प्रमाणात लूट केली जाते आतमध्ये की अक्षरशः माणसं वैतागून जातात. आणि आता ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांची काय दुरावस्था असते इथे आतमध्ये. फक्त त्यांनी टॉयलेट साफ करणे, हे जे राहिलेले जे पैशावाले लोक आहेत त्यांचे कॅन्टीन मधून सामान आणणे, जेवण आणणे, त्यांना चहा आणणे, त्यांचे कपडे धुणे, त्यांचे हातपाय दाबणे, म्हणजे इतकी भयानक परिस्थिती या जेलमध्ये असते. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो की जे आपले पालक आहेत, मुलांचे आई वडील आहेत, त्यांनी नेहमी, कारण गुन्ह्याची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे आता आता जे आपण म्हणायचो पहिले 18 वर्ष, पण आता 15 वर्षाची मुलं सुद्धा या ठिकाणी 302 म्हणजे मर्डरच्या गुन्ह्यामध्ये गुंतलेली आहेत. त्याच्यामुळं आई बापांनी ह्या मुलांवरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण ही संगनमताने ही मुलं काय करतात, गुन्हा करतात कशासाठी? फक्त व्यसनाच्या अधीन झालेले असतात. मग तो गांजा असेल, हिरोईन असेल, कोकेन असेल, ड्रग्स असेल, कुठूनही आता सहजासहजी काय झालंय, या सोशल मीडियामुळे एवढ्या काही गोष्टी सोप्या झालेल्या आहेत की लोक कुठूनही अवेलेबिलिटी करतात आणि विकणारे कशाही पद्धतीने त्यांचं डोकं लावून या ठिकाणी विकत असतात. पोलीस जर एक पट डोकं लावत असतील तर हे चोर 100 पट पुढचं डोकं लावतात. त्याच्यामुळे पालकांना माझी विनंती की तुमच्या मुलांवरती लक्ष ठेवा, त्यांच्या मोबाईलवरती लक्ष ठेवा, कुठं जात आहेत, काय करतायत सुट्टीच्या दिवशी, किंवा रात्री घरी किती वाजता येतात. कारण एकदा जेलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो ती एक विद्यापीठ आहे. जेल म्हणजे एक विद्यापीठ आहे. जसं आपण म्हणतो पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, आणि जी विद्यापीठ आहे जिथं सरस्वती शिकवली जाते, जिथे विद्या शिकवली जाते, तशी तिथे गुन्हेगारी जगाचं ते जेल म्हणजे, समजा येरवडा जेल असेल किंवा अर्थरोड जेल असेल, तिहार जेल असेल, हे एक त्या क्रिमिनलसाठी एक भयानक मोठं विद्यापीठ आहे. तिथं मोठमोठे गँगस्टर असतात, आणि गँगस्टर काय करतात की ह्या लोकांना जामीन करतात, त्याला जवळ करतात अगोदर. त्याने कुठल्या पद्धतीचा गुन्हा केला, आता एखादा समजा जर बलात्कारामध्ये आला असेल तर त्याला बदडून काढतात आणि आपल्या ठेवत पण नाही, त्याला बाहेर काढतात. आणि जर एखादा मर्डरच्या गुन्ह्यामध्ये आला असेल, 18, 19, 20 वर्षाची पोरं जे आपण म्हणतो एक 5-6 जणांचा ग्रुप, त्याला काय करतात ही बाई लोक, सपोर्ट करतात, बाहेरून वकील देतात, ह्या लोकांना बाहेरही काढतात. मग त्यावेळेस काय होतं की यांचा विश्वास बसतो त्या भाईवरती, आणि त्या भाईवरती विश्वास बसल्यानंतर तो भाई यांची अशी काही गेम वाजवतो की एखाद्या मर्डरचा प्लॅन करतो आणि यांना सांगतो की वाजवा तिथं सुपारी, आणि ज्या वेळेस ती सुपारी वाजते हा भाईची लोक बाहेर पैसे घेऊन बसले असतात, आणि हे मात्र आयुष्यभर जेलमध्ये सडत असतात, लाईफ लागते. या पद्धतीचं हे विद्यापीठ आहे. आणि जेलचं रेट कार्ड का मी म्हटलं की ह्या लोकांना तिथं खूप जपलं जातं, त्यांना मटण मागवलं जातं, चिकन मागवलं जातं, दारू मागवली जाते, गांजा सर्रास मागवला जातो. जेलमध्ये गांजा सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतो. सिगरेट, बिड्या, तंबाखू, त्यांना आंघोळीसाठी साबण वगैरे सगळं पुरवलं जातं. त्यांचा खर्च उचलला जातो जेलमध्ये, पण मात्र त्यांना सामील करून त्यांचा वापर केल्यानंतर त्यांना फेकून दिलं जातं असं एकदम लांब. तर ही ट्रॅजेडी आहे मित्रांनो जेलची. आणि आता आपल्या जवळजवळ म्हणजे वर्षाला जे जेल आहेत महाराष्ट्रामध्ये, जवळपास मला वाटतं तंबाखूजन्य पदार्थांची विक्री 70 कोटीच्या आसपास आहे, असा माझा आकडा मी वाचलेला आहे कुठेतरी. म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणात ही विक्री होते. करोडो रुपयाची विक्री जेलमध्ये होते, आणि तिथला टर्नओव्हर किती असेल आणि भ्रष्टाचार किती असेल. सगळ्याच गोष्टीत मित्रांनो भ्रष्टाचार आहे तिथे. तिथून एखाद्या कायद्याला ज्यावेळी बाहेर आणलं जातं ससूनवरती, काही काही नाटक करून येतात, सेटिंग लावून येतात, तिथे त्यावेळी त्याचा वेगळा रेट कार्ड ठरलेला असतो की दवाखान्यात काही काही लोक महिनाभर राहतात, मग त्यांना 15,000 20,000 रुपये रोज असतो.
किंवा काहींना 50,000 रुपये रोज असतो, म्हणजे 15-15, 20-20 लाख रुपये देतात एक महिना बाहेर फक्त दवाखान्यात येऊन राहण्याचे. अशा पद्धतीने या ठिकाणी सगळं सेटिंग असतं, डॉक्टर सेटिंग, सगळं सेटिंग. हा विषय इतका जबरदस्त आहे मित्रांनो, की एकदम करप्शनने भरलेला आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला सांगतो मी, जसं आपलं डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे, की 100 सुटले तरी चालेल, पण एका निर्दोष माणसाला शिक्षा होणार नाही. याच्यावरती हे चाललं असल्यामुळे अनेक ज्यांच्यावरती खोटे गुन्हे आहेत, अशा किंवा ज्यांनी काहींनी खोट्या गुन्ह्यात आलेले आहेत किंवा काहींना फसवलं गेलेलं आहे, काही बाहेरच्या राज्यातले आहेत ज्यांना कोणी जामीन नाही किंवा त्यांच्या घरच्यांना माहित पण नाही, अशी लोक 7-7, 8-8 वर्ष आतमध्ये भरलेली असतात. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, की येरवड्याची जी कैद्यांची संख्या आहे, ज्याची कॅपॅसिटी आहे एक 3,000, तिथे आज 12,000, 15,000 कैदी बसतात. म्हणजे झोपण्याची जी पद्धत आहे, ह्या समजा 2 भिंती आहेत, एकाचं डोकं इकडे, एकाचं डोकं इकडे, ज्याला आपण कैची हा प्रकार म्हणतात जेलमध्ये. त्या कैचीमध्ये म्हणजे साधारण जर 200 लोक असले एका बॅरेकमध्ये, ज्याची 50 ची कॅपॅसिटी, 200 असले, जर त्यांना एका अंगावरून ह्या अंगावर व्हायचं असेल, तर पूर्ण सगळ्या लोकांना पलटी व्हावं लागतं. तर तसं होत नाही मित्रांनो, एकाच अंगावरती झोपावं लागतं. नाहीतर तिथे भयानक मारामाऱ्या होतात त्या झोपण्यावरून सुद्धा. शासनाने बरं, तिथे झोपण्याच्या जागा सुद्धा विकल्या जातात. म्हणजे जी माणसाची हाईट आहे समजा 5x4, 3, 6, या जागेचे सुद्धा 1-1 लाखाचे रेट निघले जातात. तेवढी जागा त्याला दिली जाते त्या बॅरेकमध्ये. म्हणजे इथून सुरुवात आहे मित्रांनो, बघा तुम्ही. ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जेलचं जीवन खूप भयानक भयानक आणि विचित्र पद्धतीचं आहे. इतके त्या ठिकाणी जे ज्यांनी काही खोट्या गुन्ह्यात आलेले त्यांचे ते इतके हाल केले जातात, किंवा काही जे तरुण पोरं आलेली आहेत त्यांच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा अत्याचार केला जातो, अनैसर्गिक बलात्कार केला जातो, या मुलांना खूप हॅरेश केलं जातं. आणि तिथे सांगणार कोणाला? भांडणं झाली की तिथे फक्त धुपटून काढतात ते पोलीस, बाहेर घेतात चौकात आणि फोडून काढतात. तिथे काही कंप्लेंट नसते, काय नसते. तिथे तुम्ही जेवढं चांगलं वागाल आणि जेवढं सहन कराल, तेवढे तुम्ही लवकर बाहेर येता. अन्यथा तुमच्यावरती अजून जर आतमध्ये काही म्हणजे गैरवर्तणूक केली तुम्ही शासनाबरोबर, किंवा काही तिथे हंडीमध्ये बॅरेकमध्ये भांडणं करत राहिले सारखेच, तर तिथे मात्र तुम्हाला अजून शिक्षेत वाढवते. त्याच्यामुळं मी नेहमी सांगत असतो पालकांना, की आपली जी मुलं आहेत, जी 15 ते 20, 22 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, आज गुन्हेगारीत बघा तुम्ही, प्रत्येक पेपर उघडा, सकाळ घ्या, लोकमत घ्या, केसरी घ्या, कुठलाही पेपर काढा आज पुण्यातला, कुठेतरी रॉबरी झालेली असेल त्याच्यात हीच मुलं सापडतात, कुठेतरी गाड्या फोडतात हीच मुलं सापडतात, कुठेतरी गाड्या चोरून नेतात हीच मुलं सापडतात, कुठे मर्डर झाला, कुठे चेन स्नॅचिंग झाले, हीच मुलं त्याच्यामध्ये असतात. कारण एक मॅच्युअर्ड झालेला माणूस, 50 वर्षाच्या पुढील माणसं ही कमी गुन्हा करतात, कारण यांना सगळी समज आलेली असते. त्याच्यामुळे पाल्यांना माझी पुन्हा विनंती आहे, की आपले मुलं बाळ यांच्याकडे लक्ष द्या, कारण जेलचं जीवन हे खूप भयानक, म्हणजे लोक तिथं मरण मागतात, एवढ्या यातना दिल्या जातात. जेल नको, मरण द्या. तर मित्रांनो, आजचा विषय कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. जय हिंद,